महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं होतं की शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाईल. या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही केलेला होता. या व्हिडिओवरती अनेक लोकांचे अनेक प्रश्न आले. प्रत्येकाच्या मनात काही प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आमच्या त्या व्हिडिओमध्ये दिली गेलेली नव्हती. त्यामुळे आम्ही या व्हिडिओमध्ये असा प्रयत्न करतोय की ज्या लोकांनी कमेंट्स केलेल्या होत्या त्या लोकांना उत्तरं देता यावे. आम्ही खरं तर या संदर्भात एक लाईव्ह करणार होतो, पण तो करू शकलो नाही. त्यामुळे सगळे प्रश्न मी काढून ठेवलेत आणि त्या प्रश्नांची मी उत्तर देतोय. त्यामुळं या प्रश्नांच्यापैकी काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुमची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यात पहिल्यांदा अनेक लोकांनी असा प्रश्न विचारला की 2021ला, 2017ला, 2016ला आम्ही कर्ज घेतलंय, त्या कर्जाचा काय होणार? पीक कर्ज असेल आणि ते आम्ही अजूनपर्यंत भरलं नसेल तर त्या कर्जाच्या संदर्भात काय नियम आहे? तर त्या संदर्भात एक लक्षात घ्या की जर या कर्जाची मुदत सरकारनं आखून दिली 2015 पासून 16 पासून तरच तुमचं कर्ज बसेल. अन्यथा आत्तापर्यंतचा 2 कर्जमाफीचा अनुभव सांगतो तुम्हाला. याच्या अगोदर 2017ला महाराष्ट्र शासनानं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये 2012 ते 2016 म्हणजे 1 एप्रिल 2012 ते 2016च्या मार्चपर्यंत या विंडोमध्ये ज्यांनी कर्ज उचललेली होती त्यांना 2017मध्ये कर्जमाफी मिळाली. सेम 2019-20ला जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना चालू केली. त्यावेळेला त्यांनी ही अशीच विंडो दिलेली होती. ती 2016 ते 2020 अशी होती. त्यामुळे प्रत्येक वेळेला कर्जमाफी ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला 4 वर्षांची मुदत दिली जाते. आणि तसं जर बघितलं तर तुमचं कर्ज आत्ताचा जो काही डेटा पास डेटा आहे त्याच्यावरून सांगतो. तुमचं कर्ज तुम्ही 1 एप्रिल 2021 नंतर उचललं असेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरलेलं नसेल, मग ते ओव्हरड्यू असो, NPA असो, काहीही असो, कुठलंही पीक कर्ज घेतलेल्या तारखेपासून 3 वर्षात NPA होत असतं. हे लक्षात घ्या. पीक कर्जाबद्दल बोलतोय. KCC 3 वर्षात NPA होतं घेतलेल्या तारखेपासून. त्यामुळे तुमचं कर्ज जर 1 एप्रिल 2021 नंतर घेतलं असेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरलेलं नसेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळेल. त्यामुळे कर्जमाफीच्या या विंडोमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. दुसरा एक प्रश्न अनेकांनी विचारलाय तो म्हणजे आमचं कर्ज प्रायव्हेट बँकेमध्ये असेल तर आम्हाला मिळणार काय? अनेकांनी विचारले. सोसायटीमध्ये कर्ज असेल तर मिळणार काय? तर फक्त सरकारी बँकांनाच लाभ मिळणार काय? तर तसं नाही आहे. इथं सर्वांना लाभ मिळणार आहे. तुमचं ICICI बँकेत असो, HDFC असो किंवा कुठल्याही प्रायव्हेट बँकेत कर्ज असो, सोसायटीमध्ये असो, सरकारी बँकेत असो, सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. फक्त एवढीच अट आहे की 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकीत असलं पाहिजे, म्हणजे ओव्हर असलं पाहिजे. ज्यांचं कर्ज ओव्हरड्यू त्या तारखेला नसेल, त्या तारखेच्या अगोदर समजा तुम्ही भरलं असेल, म्हणजे 30 सप्टेंबरची डेट ओव्हर दिली, तुम्ही 30 सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे 25 सप्टेंबरला समजा तुम्ही जर कर्ज भरलं असेल तुमचं, तर तुम्हाला ही योजना लागू होत नाही. तुम्हाला मग 50,000ची स्कीम लागू होते जर ओव्हर न होता तुम्ही भरला असेल तर. आता काही लोकांचा असा प्रश्न आहे की आमचं कर्ज 2025च्या वर्षामध्ये रिन्युअल केलेलं होतं, त्याच्यासाठी काय नियम असेल? म्हणजे जून, जुलै, ऑगस्टमध्ये वगैरे रिन्यू केला असेल मागच्या वर्षी, तर यासाठी बघा यामध्ये मगाशी म्हटलं तसं मोस्ट प्रॉबेबली विंडो दिली जाईल 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2025 पर्यंतची. या विंडोमध्ये जर तुम्ही उचलला असेल तर तुम्हाला ही 50,000ची जी स्कीम आहे आणि ती तुम्ही वेळेत रिन्यू केली असली तर लागू होईल. तुम्ही जून, जुलै, ऑगस्टमध्ये जर कर्ज उचललं असेल मागच्या वर्षी तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही, कारण तुमचं अजून 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे आणि ते 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुमचं ही सायकलच कंप्लीट होत नाही जी पीक कर्जाची असते. त्यामुळं काही लोकांचा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर इथं दिलंय. काही लोकांनी असं विचारलंय की जमिनीच्या मर्यादेबद्दल काय नियम आहेत का? तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जमिनीची मर्यादा नाही. एखाद्याचं कर्ज 2 लाखाच्या आत असेल किंवा 2 लाख एक्झॅक्टली असेल तर त्याला कर्जमाफी मिळेल. त्याचं जमीन समजा 10 एकर असेल, 20 एकर असेल तर त्याचा प्रश्न नाही. त्याचं पीक कर्ज किती आहे हे इथं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं आणखी काही लोकांनी असं विचारलं की आमचं अकाउंट आम्ही दुसऱ्या बँकेत होतं, ते शिफ्ट करून आम्ही या बँकेत गेलो, मग आम्हाला मागच्या बँकेत कर्जमाफी मिळणार काय? मागच्या बँकेमध्ये तुम्ही ओव्हर असाल तर तुम्हाला मिळणार, त्या तारखेला ओव्हर असाल आणि त्यानंतर तुम्ही क्लोज केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार. भलेही तुम्ही अकाउंट बंद केलं असलं तरीसुद्धा तुमच्या लावानं ती रक्कम तिथे येणार, पण त्या तारखेला ओव्हर असणं ही गरज आहे. त्या तारखेच्या नंतर भलेही तुम्ही बंद केलं असेल तर चालेल, पण त्याच्या अगोदर बंद केलं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. काहींचा असा प्रश्न आहे की आमचं कर्ज 1,80,000 रुपये घेतलं होतं किंवा 1,90,000 रुपये घेतलं होतं, आता व्याजासकट ते 2,10,000,
2,20,000 झाले तर आम्हाला लाभ मिळणार काय? तर यामध्ये सरकारचा नियम असा असतो की तुम्ही मुद्दल किती घेतले ती बघितली जाते. मुद्दलावरती ही रक्कम ठरलेली आहे 2 लाखाची. त्यामुळे तुमचं व्याजवरचं 2 लाखाच्या वरती ओव्हरशूट होऊन किती होतंय याच्यानं फरक पडत नाही. तुमची जर मुद्दल 2 लाख एक्झॅक्ट असेल किंवा 1,99,999 असेल तरी सुद्धा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यासाठी मग व्याजवरचं समजा 2 लाख सगळं मिळून 30,000 रुपये झालं तरी सुद्धा तुम्हाला कर्जमाफी मिळेल आणि पूर्ण मिळेल रक्कम 2 लाखापर्यंतची तुमची मुद्दल कंप्लीट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. वरचं व्याज काय ते कदाचित तुम्हाला भरावं लागू शकतं. यामध्ये आणखी काहींचा प्रश्न असा आहे की आम्ही 2,30,000चं कर्ज घेतलंय त्यापैकी 2 लाख माफ होतील काय? तर असं होणार नाही. तुमचं कर्ज जर 2 लाखाच्या वरती 1 रुपया जरी असेल तर तुमचं अख्खं पीक कर्ज किंवा अख्खं किसान क्रेडिट कार्ड या योजनेमध्ये बसतच नाही. त्यामुळे तुम्ही असा प्रयत्नच करू नका की बँकेत जाऊन हे सांगायचं की आमचं 2,10,000 रुपये आहे आणि 2 लाखाला ही योजना मंजूर झाली, आमचं 2 लाख माफ करा. तसं होत नाही. या योजनेमध्ये तेच शेतकरी पात्र असतात ज्यांचं पीक कर्ज 2 लाख रुपये किंवा 2 लाखाच्या आत सँक्शन अमाऊंट आहे. सँक्शन अमाऊंटवरती ठरतंय आणि त्याप्रमाणे मग ही सगळी योजना त्याला लागू केली जाणार आहे. सँक्शन अमाऊंटवरती ठरतंय आणि त्याप्रमाणे फायनल यादी काढली जाते. अशा पद्धतीनं सगळ्यांना म्हणजे 3 लाखाचं कर्ज आहे त्यापैकी 2 लाख माफ होतील असं होणार नाही. भलेही तुम्ही डेटमध्ये बसत असला तरी. काही लोकांनी पुन्हा प्रश्न विचारलाय. मी अगोदर देखील सांगितलं होतं की ठिबकसाठी आम्ही कर्ज घेतलंय, आम्हाला मिळणार काय? ट्रॅक्टरसाठी, ट्रेडलरसाठी अशाच गोष्टींसाठी घेतलंय तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. मुदत कर्जांना कर्जमाफी लागू नाही. कर्जमाफी फक्त किसान क्रेडिट कार्डसाठी लागू आहे. काही ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड म्हणतात, काही ठिकाणी कॅश क्रेडिट म्हणतात, काही ठिकाणी इतर काही शब्द असेल सोसायटीमध्ये वगैरे काही ठिकाणी लोक म्हणतात की सोसायटी काढल्या तर सोसायटीला हा लाभ मिळेल. प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळा असला तरी पीक कर्ज ही जी योजना आहे त्यालाच फक्त लाभ मिळेल. पीक कर्ज सोडून तुम्ही कुठलंही मुदत कर्ज काढलं असेल तर त्याला ही योजना लागू नाही. पुन्हा एकदा सांगतोय, स्कीम कुणाला लागू असणार नाही असा प्रश्न अनेकांचा आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, 5 डेटावरती सांगतोय. यावेळेला सरकारनं अजून याच्याबद्दलचे कोणते नियम अजून वगैरे GR मध्ये ते डिटेल्स दिलेले नाहीत, पण 5 डेटाप्रमाणे सरकारी कर्मचारी जे असतील म्हणजे महाराष्ट्र शासनाचे, केंद्र शासनाचे, त्यांना ही योजना लागू असणार नाही. अर्थात त्यांच्या नावावर जमीन असेल तर. इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे जे लोक असतील, जे टॅक्स भरतात, जे टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसतात, त्यांना ही योजना लागू असणार नाही. याशिवाय अगोदर जे पेन्शनर्स होते त्यांना 25,000पर्यंत जी पेन्शन काढणारे लोक होते त्यांच्यासाठी ही योजना लागू नव्हती. आता ही 25,000ची मर्यादा कदाचित 30,000 होऊ शकते, पण पेन्शनर्स जर तुमची पेन्शन 25-30,000पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला देखील ही योजना कदाचित लागू असणार नाही. आकडेवारीवरती पुढं मागं होऊ शकते कारण वर्ष बदललेलं आहे, काळ पुढे गेलेला आहे. 25,000मध्ये आता तेवढं काही जास्त खरेदी करता येत नाही, त्यामुळे या गोष्टी बदलू शकतात. याशिवाय आणखी कोणाला मिळणार नाही? जे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, जे पदाधिकारी असतील, सरकारी सेवेत असतील, अशा लोकांना देखील या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. कर्जमाफी घेण्यासाठी मग नियम काय असणार आहे? त्यासाठी आधार लिंकिंग कंपल्सरी आहे का? तर यासाठी आधार लिंकिंग कंपल्सरी आहे. प्रत्येकाचे फार्मर ID बनवणार आहे सरकार आणि ते फार्मर ID प्रमाणे मग ही सगळी योजना त्याला लागू केली जाणार आहे. आधार लिंकिंग कंपल्सरी करणार आहे. याच्यामध्ये सरकार काय करणार आहे तर जे शेतकरी असणार आहेत या शेतकऱ्यांची यादी या वर्षाच्या 30 जूनपर्यंत जाहीर करणार आहे. त्यासाठी तुम्ही जर या डिटेल्समध्ये बसत असाल, ब्रॅकेटमध्ये बसत असाल तर तुम्ही बँकेत जाऊन भेटा आणि बँकेत जाऊन हे सांगा बँकेने यादीमध्ये तुमचं नाव घेतलंय का बघा. घेतलं नसेल तर का घेतलं नाही असं विचारा आणि त्याप्रमाणे ती यादी मग पाठवली जाईल. सरकार याच्याबद्दलची एक विशेष अधिकार समिती निर्माण करणार आहे. ती समिती याबद्दलचे सगळे निर्णय घेणार आहे आणि त्याप्रमाणे ठरेल. मग आता अजून एक प्रश्न लोकांचा राहतोय की आम्हाला 50,000ची योजना लागू होईल काय? तर पहिली गोष्ट म्हणजे 2025च्या मार्च नंतर, मागच्या वर्षीच्या मार्च नंतर एप्रिलपासून ज्यांनी घेतलेच कर्ज त्यांना 50,000ची योजना पण लागू असणार नाही. त्याच्या अगोदर घेतलेल्या म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 नंतर घेतलेल्या लोकांना 50,000ची योजना लागू असेल. त्याच्या अगोदरच्या लोकांना जर सरकारनं तसं आकडेवारी दिली, डेट्स दिल्या तर त्याच्या अगोदरच्या लोकांना देखील ही 50,000ची जी प्रोत्साहनपर अनुदान आहे ते लागू होईल. पण अन्यथा सर्वांना सरसकट हे लागू होणार नाही, तुम्ही वेळेत भरला असेल तरी. त्यामुळे अशा प्रकारची जी कर्जमाफी असते त्यामध्ये जेव्हा एखादी डेट दिलेली असते त्यावेळेला त्या डेटला फक्त ओव्हर असणाऱ्यांना हा लाभ मिळतो. त्यामुळे या ब्रॅकेटमध्ये खूप सारे शेतकरी बसतील अशी शक्यता कमी असते. त्यामुळे सरकार जरी म्हणत असेल की सरसकट 2 लाखापर्यंत सर्वांना कर्जमाफी मिळणार, पण प्रत्यक्षात अनुभव असा एखाद्या व्यक्तीचं कर्ज फक्त 50,000 रुपये आहे, पण हे 50,000 कर्ज त्याचं समजा 31 ऑगस्टला ओव्हर होतं आणि 1 सप्टेंबरला त्यानं जर भरलं असेल त्याच वर्षाचं
वर्षाचं म्हणजे मागच्या वर्षाचं, तर त्याला ही योजना लागू नसते, भलेही त्यांना 50,000 जरी असले तरी. पण ज्याचं 2 लाख आहे आणि ते त्या डेटला ओव्हर असेल तर त्याला ते मिळतं. त्यामुळे फक्त एक स्पेसिफिक डेटला दिल्यामुळे खूप शेतकरी यामध्ये बसत नाहीत. तरीही सरकारचं म्हणणं आहे की 25-30 लाख लोक यामध्ये बसतील. 35,000 कोटी रुपयांचं सरकारनं बजेट आखलंय. किती लोकांना लाभ मिळतोय नाही मिळतोय ते बघायला लागेल. पण तुम्ही जर 2021च्या एप्रिल नंतर 2025 पर्यंत जर कर्ज उचललं असेल, भरलं नसेल, तर तुम्हाला लाभ मिळेल. हे लक्षात घ्या. काही लोकांनी जे विचारले की आम्ही 2012ला घेतलंय, 16ला घेतलंय, 15ला घेतलंय, त्यांच्यासाठी आणखी एक असा प्रश्न आहे की या अगोदर ज्या कर्जमाफी झाल्या त्यामध्ये तुम्हाला का लाभ मिळाला नाही, हे देखील कमेंट्समध्ये सांगितलं तर समजेल की त्यावेळेला तुम्हाला का लाभ मिळाला नाही. दुसरी गोष्ट, यामध्ये ज्यांचं अगोदर कर्ज घेतलेलं आहे त्यांचा डेफिनेटली NPA अकाउंट असणार आहे. अशासाठी सरकार काय नियम लावणार ते बघितल्यानंतर मग हा निर्णय घेतला जाईल. आणि सरकारची GR मध्ये जर डेट्स आल्या तर कळेल, पण या अगोदरचा पास डेटा बघितला तर सरकार जी तारीख देतं त्याच्या अगोदरची 4 वर्षाची विंडो देतं. त्या 4 वर्षांमध्ये ज्यांनी कर्ज उचलले त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतो, कारण त्याच्या अगोदरची कर्जमाफी झालेली असते, त्यावेळेला लोकांना कर्जमाफी मिळालेली असते. प्रत्येक वेळेला सगळ्यात जुन्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही, म्हणून सरकार अशा प्रकारचा प्रयत्न करत असते. आता एवढं सगळं झाल्यानंतर काही लोकांचा प्रश्न हा आहे की आम्ही नेहमी दरवर्षी व्यवस्थित कर्ज घेतो, व्यवस्थित भरतो, आम्हाला तर ही शिक्षा आहे. पण हा सरकारचा निर्णय आहे, यामध्ये कोणीच काही करू शकत नाही. जे शेतकरी वेळेत घेतात, भरतात, त्यांना कदाचित काहीच मिळणार नाही. पण हे जे सरकारचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे हे असंच आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. तुमचे जे काही प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळाली असतील अशी मी अपेक्षा करतो. याशिवाय या पलीकडे देखील काही जणांचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. आपण याच्यावरती एक सेपरेट पुन्हा करू आणि या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.